चांगला पगार, नियोजनबद्ध खर्च आणि कोणतीही उधळपट्टी नाही. तरीही पुण्यातील एका 36 वर्षीय ऑपरेशन्स मॅनेजरवर आज तब्बल 15 लाख रुपयांचं कर्ज आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आर्थिक डोंगर चुकीच्या गुंतवणुकीमुळे किंवा चैनीच्या जीवनशैलीमुळे नव्हे, तर एका वैद्यकीय आणीबाणीमुळे उभा राहिला आहे. आर्थिक सल्लागार विवेक यांनी लिंक्डइनवर शेअर केलेला हा अनुभव मध्यमवर्गीय कुटुंबासाठी डोळे उघडणारा असाच आहे. कुठून सुरू झाला कर्जाचा चक्रव्यूह? 3 वर्षांपूर्वीपर्यंत या कर्मचाऱ्याचे आयुष्य सुरळीत सुरू होते. त्याचा दरमहा 90,000 रुपयांचा टेक होम पगार होता. त्यापैकी 82,000 रुपये घर खर्च, मुलांचं शिक्षण, किराणा आणि आईवडिलांच्या औषधांवर खर्च होत होते. दरमहा सुमारे 8,000 रुपयांची बचत होत होती. कर्ज नव्हते आणि आर्थिक व्यवहारही व्यवस्थित होते. पण अचानक एके दिवशी वडिलांची प्रकृती बिघडली आणि तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी 5 लाख रुपयांची गरज निर्माण झाली. त्यात हाताशी पुरेशी बचत नसल्याने या तरुणाने 14% व्याजदराने 5 लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतले. त्याचा दरमहा 13,663 रुपयांचा EMI सुरू झाला आणि इथूनच त्याच्या आर्थिक संकटाची नांदी झाली. EMIमुळे बिघडले संपूर्ण बजेट. पगार 90,000 आणि पूर्वीचा मासिक खर्च 82,000 रुपये होता. त्यात 13,663 रुपयांचा EMI जोडला गेल्याने खर्च थेट 96,000 रुपयांवर गेला. मात्र पगार 90,000 रुपयांचाच राहिला. परिणामी दरमहा सुमारे 6,000 रुपयांची तूट निर्माण झाली. ही तूट भरून काढण्यासाठी या तरुणाने क्रेडिट कार्डचा वापर सुरू केला. एका वर्षात 4 लाखांचे क्रेडिट कार्ड बिल. सुरुवातीला किराणा, इंधन आणि इतर छोट्या खर्चासाठी वापरलेले क्रेडिट कार्ड हळूहळू मोठ्या कर्जात बदलले आणि अवघ्या एका वर्षात क्रेडिट कार्डची थकबाकी 4 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. त्यावर सुमारे 40% व्याजदर लागू झाला आणि दरमहा किमान 20,000 रुपये त्याला भरावे लागले. पहिल्या कर्जाचा EMI आणि क्रेडिट कार्डची वाढती थकबाकी यामुळे आर्थिक ताण वाढतच गेला. परिस्थिती सावरण्यासाठी त्याने 6 लाख रुपयांचे आणखी एक कर्ज घेतले. मात्र तोपर्यंत त्याचा सिबिल स्कोअर घसरल्याने हे कर्ज 18% व्याजदराने मिळाले. यामुळे दरमहा 17,625 रुपयांचा आणखी एक EMI वाढला. आज पगाराच्या 57% रक्कम फक्त EMIसाठी. आज या कर्मचाऱ्यावर एकूण 15 लाख रुपयांचे कर्ज आहे. त्याच्या 90,000 रुपयांच्या मासिक पगारापैकी सुमारे 51,000 रुपये म्हणजे 57% उत्पन्न केवळ कर्जाचे हप्ते भरण्यात खर्च होत आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी पुन्हा कर्ज घेण्याची वेळ आली आहे. आर्थिक सल्लागारांच्या मते हीच डेब्ट ट्रॅप किंवा कर्जाच्या दुष्टचक्राची खरी सुरुवात असते. तज्ज्ञांचा इशारा, रेड फ्लॅग ओळखा. आर्थिक सल्लागार विवेक यांच्या मते ही केस प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक धडा आहे. त्यांनी या परिस्थितीतून सावरण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. विवेक यांच्या मते एक कर्ज दुसऱ्या EMIला जन्म देते. त्यामुळे हातातील रोख रक्कम कमी होते आणि ती भरून काढण्यासाठी लोक पुन्हा कर्ज किंवा क्रेडिट कार्डचा आधार घेतात. हे चक्र पुढे मोठ्या आर्थिक संकटात बदलते. त्यामुळे जर तुमची EMI तुमच्या टेक होम सॅलरीच्या 40% पेक्षा जास्त जात असेल तर तो रेड फ्लॅग आहे असं समजा. 6 महिन्यांच्या घर खर्चासाठी एक स्वतंत्र इमर्जन्सी फंड असणे काळाची गरज आहे, जेणेकरून मेडिकल इमर्जन्सीमध्ये कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. सर्वाधिक व्याजदर असलेले कर्ज सर्वप्रथम फेडण्याचा प्रयत्न करा. क्रेडिट कार्डचा वापर तात्काळ थांबवणे आणि अतिरिक्त कर्जाचा बोजा टाळणे हेच यातून बाहेर पडण्याचे मुख्य सूत्र आहे. पुण्यातील या कर्मचाऱ्याच्या व्हायरल होणाऱ्या कहाणीतून कर्जाच्या दलदलीत अडकण्यासाठी उधळपट्टी किंवा चुकीचे आर्थिक निर्णयच कारणीभूत असतात असे नाही, तर अनेकदा एका अनपेक्षित वैद्यकीय आणीबाणीमुळेही आर्थिक समतोल पूर्णपणे बिघडू शकतो. त्यामुळे आजच्या धावपळीच्या युगात शिस्तबद्ध बचत आणि इमर्जन्सी फंड हीच काळाची गरज असल्याचं या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. या संपूर्ण स्टोरीबद्दल आणि घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.